तुमचंही बाळ 9 ते 12 महिन्याचं असेल ना तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे. कारण जनरली 9 ते 12 महिन्याच्या दरम्यान प्रत्येक पालकाला, प्रत्येक आईला हा प्रश्न असतो की या दरम्यान बाळाला नक्की काय खायला द्यायला हवं, दिवसातून किती मील्स बाळाला द्यायला हवेत, स्नॅक्समध्ये काय द्यायला हवं, किंवा त्याचं टेक्स्चर कसं असायला हवं, कन्सिस्टन्सी कशी असायला हवी, बाळाने ते आवडीने खावं, चावून खावं, स्वतःच्या हाताने खावं, यासाठी काय टिप्स फॉलो करायला हव्यात. तर या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तररित्या एक्सप्लेन करणार आहे. यासोबतच बाळाला हळूहळू आहाराची गोडी लागावी यासाठी तुम्ही काय प्रयत्न करायला हवेत, काय टिप्स फॉलो करायला हवेत, याही गोष्टी सांगणार आहे. यासोबतच बाळाचं संपूर्ण दिवसाचं मील रुटीन ही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो जर तुमचं बाळ 9 ते 12 महिन्याच्या दरम्यान असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. आता 9 ते 12 महिने हा जो काळ असतो ना, हा लहान बाळांसाठी, पालकांसाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो. कारण पहिल्या 2 महिन्यापर्यंत बाळ हा व्यवस्थितरित्या तुम्ही जे काही पदार्थ देत आहात हे खात असतो, त्यामध्ये इंटरेस्ट दाखवत असतो. पण हळूहळू जशी बाळाची समज वाढत जाते, वेगवेगळे पदार्थ तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस करायला लागतात, तर त्यावेळी बाळाचे नखरेही वाढतात. शिवाय या दरम्यान बऱ्याचदा बाळ हा जे काही पदार्थ आहेत हे रिफ्यूज करायला लागतो. एका दिवशी छान खातो, एका दिवशी खात नाही, आणि एका दिवस असं वाटतं की बाळाने आज फक्त हवा खाऊनच पोट भरलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने हँडल करायला हव्यात याही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. 9 ते 12 महिन्याच्या दरम्यान ऑलमोस्ट बाळ हा अजूनही आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क हे बऱ्यापैकी घेत असतो. पण तरी सुद्धा या दरम्यान हळूहळू तुम्हाला दुधाची जी क्वांटिटी आहे ही कमी करत जायची आहे. कारण बाळाचं पोट जर दुधानेच भरत असेल तर बाळ वरचा आहार खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवणार नाही किंवा म्हणावा तेवढा खातही नाही. 9 ते 12 महिन्यापर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये म्हणजे 24 आवर्समध्ये बाळाला टोटल साधारणतः 750 ml पासून ते 960 ml पर्यंत दूध हे देऊ शकता. ब्रेस्ट मिल्क अर्थातच आपण काउंट करू शकत नाही, परंतु जर तुम्ही फॉर्म्युला मिल्क देत असाल किंवा बॉटल फीड बाळाला देत असाल तर तुम्ही या पद्धतीने मिल्क देणं गरजेचं आहे. 1 लिटरपेक्षा बाळाला दूध हे जास्त द्यायचं नाही, अदरवाईज बाळ हा सॉलिड फूड अजिबात घेणार नाही. आता ही जी दुधाची क्वांटिटी आहे ही तुम्हाला तेव्हाच कमी करता येणार आहे जेव्हा बाळाला वरच्या आहाराची गोडी लागेल. आणि बाळाला वरच्या आहाराची गोडी तेव्हाच लागेल जेव्हा बाळाच्या वयानुसार योग्य ते टेक्स्चर, कन्सिस्टन्सी आणि योग्य ते पदार्थ तुम्ही द्याल, ज्यामुळे बाळाची आयरन लेवल प्रॉपर राहील किंवा बाळाला ताकद राहील, एनर्जी राहील. या सगळ्या गोष्टी आता पुढच्या डाएट चार्ट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर 9 ते 12 महिन्याच्या दरम्यान बाळाला तुम्हाला पूर्णतः फॅमिली मील रुटीनवरती आणायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण ब्रेकफास्ट, लंच, डिनर करतो, आधेमध्ये छोट्या भुकेसाठी स्नॅक घेतो, तर त्याच पद्धतीने बाळाला सुद्धा द्यायचं आहे. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की बाळाचं मील रुटीन किंवा जे वेळा आहेत या तुम्हाला फिक्स ठेवायच्या आहेत. म्हणजे ज्या वेळेमध्ये ब्रेकफास्ट द्यायचा आहे दररोज त्याच वेळेमध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर दिला पाहिजे किंवा स्नॅक्स दिले पाहिजे. जनरली 2 ते 3 तासाचा गॅप एका मीलमध्ये असणं आवश्यक आहे. आता नॉर्मली जर तुमचं बाळ 7-7:30च्या दरम्यान उठत असेल तर उठल्याबरोबर बाळाला पोट भरून ब्रेस्ट फिडिंग किंवा फॉर्म्युला फिडिंग द्या आणि त्यानंतर 1-1.5 तासामध्ये बाळाला पहिलं जे मील आहे म्हणजेच बाळाचा ब्रेकफास्ट तुम्हाला ऑफर करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा बाळाचा जो ब्रेकफास्ट आहे हा 9च्या अगोदर होणं गरजेचं आहे, तरच दिवसभराचं इतर जे मील रुटीन आहे हे सेट राहणार आहे. सो साधारणतः एक 8 ते 8:30 मॅक्झिमम 9:30च्या दरम्यान तुम्हाला बाळाचा ब्रेकफास्ट हा कम्प्लीट करायचा आहे. ब्रेकफास्टमध्ये बाळाला शक्यतो तुम्हाला जे इझी पडतील परंतु हेल्दी असतील असे पदार्थ द्यायचे आहेत, ज्यामध्ये ड्रायफ्रुट्स पावडर येईल किंवा जे हेल्दी ग्रेन्स आहेत हे तुम्ही ऍड करू शकाल किंवा तुपाचा वापर होईल. कारण सकाळच्या वेळेमध्ये बाळाचं जे शरीर आहे हे ॲब्सॉर्प्शन मोडमध्ये असते आणि अशा दरम्यान जर बाळाला आवश्यक असणारं प्रोटीन, हेल्दी फॅट्स किंवा जे काही न्यूट्रिएंट्स आहेत हे जर पुरेशा प्रमाणामध्ये मिळत असेल ना तर दिवसभर बाळाची एनर्जी टिकून राहते, भूक राहते आणि पुढचं जे मील रुटीन आहे हे सुद्धा व्यवस्थितरित्या जायला मदत होते. त्यानंतर 1-1.5-2 तासांनी बाळाची भूक पाहून तुम्हाला बाळाला स्नॅक ऑफर करायचं आहे. आता हे जे स्नॅक आहे हे जनरली लाईट असावं आणि घरामध्ये बनलेलं असावं. मी मोस्टली फ्रुट्स देते जे अगदी इझी पडतात आणि मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. फ्रुट्समध्ये तुम्ही काय काय देऊ शकता, बनाना, ऍपल, संत्री असेल, अवोकाडो आहे, पपई, आंबा किंवा इतर किवी वगैरे असे कोणतेही फ्रुट्स असू द्या ते सगळे फ्रुट्स तुम्ही देऊ शकता जे सॉफ्ट असतील. त्यानंतर 1-1.5-2 तासांनी तुम्हाला बाळाला लंच ऑफर करायचा आहे. आता बाळाचा लंच हा या दरम्यान प्रोटीननी भरपूर असणं गरजेचं आहे. मुलं जशी मोठी होतात तसं मुलांच्या वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा बिल्डिंग ब्लॉक कोणता असेल तर तो आहे प्रोटीन. सो प्रोटीन बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला जरूर ऍड करायचं आहे. बाळाच्या ताटामध्ये नेहमी एक प्रोटीन, एक ग्रेन आणि एखादी भाजी
मिनिमम एखादी भाजी असणं हे गरजेचं आहे. ही भाजी तुम्ही कोणतीही द्या. कोणकोणत्या भाज्या तुम्ही देऊ शकता? बटाटा, भोपळा, बीन्स, ब्रोकोली आहे, रताळे, किंवा आपल्या घरामध्ये ज्या ज्या सीझनमध्ये ज्या ज्या भाज्या येतात ना, तर त्या सगळ्या भाज्या जर तुम्ही सॉफ्ट व्यवस्थितरित्या कुक केल्या असतील, शिजवल्या असतील, तर त्या सगळ्या भाज्या बाळाला देऊ शकता. इव्हन घरामधली बनलेली जी भाजी आहे ही कमी मसाले, तिखट वगैरे न टाकता, मीठ न टाकता तुम्ही बाळासाठी सेपरेट काढा आणि तीही बाळाच्या खिचडीमध्ये किंवा आणखी चपाती सोबत किंवा पॅनकेक सोबत तुम्ही बाळाला देऊ शकता. पराठे बनवून ते बाळाला देऊ शकता. आता प्रोटीनमध्ये बाळाला तुम्हाला काय काय द्यायचं आहे? प्रोटीनमध्ये छोले येतात, पनीर येतं, चिकन येतं, अंडी आहेत, वेगवेगळ्या डाळी आहेत, टोफू आहे. हे सगळे जे काही प्रकार आहेत हे तुम्ही अल्टरनेट किंवा वेगवेगळ्या पदार्थामध्ये मिक्स करून तुम्ही बाळाला देऊ शकता, जेणेकरून प्रोटीनची रिक्वायरमेंट कंप्लीट होईल. आणि ग्रेन्समध्ये म्हणाल तर तुम्ही चपाती बाळाला देऊ शकता, नाचणी आहे, बार्ली किंवा आपले ओट्स आहेत, गहू आहे, किंवा वेगवेगळे जे काही धान्य आहेत, वेगवेगळ्या भाकरीचे प्रकार आहेत, तर ते पॅनकेक, भाकरी, चपाती, पराठे या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही बाळाला देऊ शकता. त्यानंतर एक 2 तासांनी किंवा 2-2.5 तासांनी जेव्हा बाळाला हलकीशी भूक लागली आहे असे वाटेल, तर त्यानंतरही तुम्हाला बाळाला स्नॅक ऑफर करायचा आहे. आता या स्नॅकमध्ये सुद्धा मी हेच रिकमेंड करेन की बाळाला एखादी भाजी उकडून किंवा एखादा फळ तुम्ही द्या, किंवा मॅक्स टू मॅक्स तुम्ही बाळाला एखादा मिल्कशेक देऊ शकता, किंवा आणखी जे काही ड्रायफ्रूटचे खीर म्हणा किंवा असे वेगवेगळे प्रकार देऊ शकता. परंतु हे जे स्नॅक आहे हे छोटंसंच असावं, जेणेकरून त्याचा परिणाम बाळाच्या डिनरवरती होणार नाही. आणि अगेन डिनर जो आहे हा सुद्धा बाळाचा प्रोटीननी भरपूर असणं गरजेचं आहे. कारण जर बाळाच्या डिनरमध्ये तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ की जे पचायला हळूहळू पचतात, तर असे पदार्थ इन्क्लूड करत असाल तर बाळाची रात्रीची जी झोप आहे ही अगदी शांत होते, सलग होते, बाळ परत परत उठत नाही, बाळाचं पोट भरलेलं राहतं. आणि त्या कारणामुळे बाळाची झोप जर व्यवस्थित झाली तर दुसऱ्या दिवशीचं जे मील रुटीन आहे हे सुद्धा प्रॉपर जातं. म्हणजे वेळेमध्ये झोपणं, वेळेत उठणं, बाळाला भूक लागणं, ते पदार्थ प्रॉपर डायजेस्ट होणं, या सगळ्या गोष्टी आरामामध्ये होतात. आता डिनरमध्ये मी नेहमी वेगवेगळ्या ज्या खिचडींचे प्रकार आहेत हे बाळाला देण्याचा ट्राय करते. मग ज्यामध्ये आपण भरपूर भाज्या घालू शकतो, डाळी घालू शकतो, किंवा दलिया आहे, तांदूळ आहे, किंवा ओट्स आहेत, अशा वेगवेगळ्या खिचडी बाळाला बनवून देऊ शकतो. आता मी तुम्हाला हे गोष्ट रिकमेंड करेन, नॉर्मली आपल्या घरामध्ये चपाती भात बनलेला असतो आणि आपल्याला बाळालाही तोच द्यायचा असतो, तर ही चूक तुम्ही करू नका. रोज रोज बाळाला जर तुम्ही चपाती भात देत असाल तर बाळाला त्यातून मिळणारं जे न्यूट्रिशन आहे हे लिमिटेड असणार आहे, ज्या कारणामुळे बाळाची वाढ ही प्रॉपर होणार नाही. त्यामुळे हे जे काही प्रकार आहेत हे तुम्ही घावणं, डोसे किंवा वेगवेगळे पॅनकेकनी रिप्लेस करा, ज्यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त धान्य एकत्र करू शकता, जे सॉफ्टही बनतील, बाळाला खाणंही इझी पडेल आणि बाळ आरामामध्ये खातील, न्यूट्रिशन ही पूर्ण व्हायला मदत होईल. तर या पद्धतीने तुम्हाला मील रुटीन ठेवायचं आहे. आता बाळाने चावून खावं यासाठी 9व्या महिन्यापासून तुम्हाला बाळाला मिक्सरमध्ये बारीक केलेले जे पदार्थ आहेत हे खाणं पूर्णतः बंद करायचं आहे. हाताने तुम्ही जेवढं मॅश करू शकाल तेवढे मॅश केलेले पदार्थ तुम्हाला बाळाला द्यायचे आहेत. जरी बाळाला दात नसले काही फरक पडत नाही. जर तुम्ही आता सपोज जर तुम्ही चपाती देत आहात तर वरण किंवा दुधामध्ये भिजवायची आहे थोडा वेळ आणि हाताने मॅश करून ती बाळाला द्यायची आहे. बाळ आरामामध्ये खातो. बाळ कमी खातो म्हणून परत मिक्सर लावायचा नाही. बाळाने कमी खाल्लं तरी चालेल, कारण बाळाचं न्यूट्रिशन आईच्या दुधावरती पूर्ण होणार आहे, परंतु बाळाने प्रॉपर वेने खायला शिकणं हे या दरम्यान खूप जास्त महत्वाचं आहे. या दरम्यान तुम्हाला बाळाला हाताने खाण्यासाठी मोटिवेट करायचं आहे. बाळ जर हाताने खात असेल तर बाळाचा खाण्याचा स्पीड वाढेल, बाळ ऑटोमॅटिकली चावून खायला शिकेल आणि बाळाची खाण्याची जी गोडी आहे ही सुद्धा वाढायला मदत होईल. बाळ खूप जास्त घाण करतो, मला फरशी पुसावी लागते किंवा बाळाचे कपडे बदलावे लागतात म्हणून जर तुम्ही बाळाला हाताने खाण्यासाठी इन्स्पायर करत नसाल तर लक्षात घ्या तुम्ही बाळाची खूप सारी डेव्हलपमेंट आहे ही स्लो करता आहात. बाळाचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा कमी करत आहात. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे 9 महिन्यानंतर किंवा त्या अगोदर सुद्धा मी नेहमी हे रेकमेंड करते, बाळाला जेव्हा जेव्हा सॉलिड फूड द्यायचं आहे तेव्हा ते बाळाने बसून खाणं गरजेचं आहे. सो सपोर्टनी बाळाला हाय चेअरमध्ये, सोफ्यावरती किंवा एखाद्या चेअरमध्ये तुमच्या मांडीवरती बसूनच बाळाला खायला द्यायचं आहे. आता या दरम्यान बाळ हा एक्झॅक्टली किती क्वांटिटीमध्ये खातो तर अशी कोणतीही क्वांटिटी फिक्स नाही, कारण प्रत्येक बाळ हे वेगळं आहे आणि बाळाच्या भुकेनुसार, ऍक्टिव्हिटीजनुसार ही क्वांटिटी व्हॅरी होऊ शकते. पण एक जनरलाइज करायचं झालं तर या दरम्यान 9 ते 12 महिन्याच्या दरम्यान सुरुवातीला बाळ एक अर्धी वाटी आणि त्याचं प्रमाण हळूहळू वाढत जाईल. 12 महिन्यापर्यंत बाळ हे एक छोटी वाटी जे काही तुम्ही पदार्थ बनवलेले आहेत हे खाऊ शकतो. किंवा पॅनकेक जर तुम्ही बनवत असाल तर एक छोटा पॅनकेक किंवा मॅक्झिमम 2 छोटे पॅनकेक बाळ हा खाऊ शकतो. आता हे डिपेंड आहे की तुम्ही बाळाला आणखी काय काय त्यासोबत देत आहात किंवा कशा पद्धतीने बाळाचं फूड जे आहे हे प्रिपेअर करत आहात यावरती. सो या दरम्यान बाळ किती खातो याकडे तुम्हाला अजिबात लक्ष द्यायचं नाही, पण बाळ काय खातो आणि कसं खातो हे मात्र तुम्हाला फॉलो करायचं आहे. बाळाने प्रॉपर पोझिशनमध्ये खाणं आणि प्रॉपर वेनी चावून हाताने खाणं हे खूप गरजेचं आहे. बाळ कमी खात असेल
काहीच हरकत नाही. बरं, बऱ्याचदा असंही होतं की बाळ हे काहीच खायला नकार देतात किंवा बऱ्याचदा असं वाटतं की बाळ हा आज फक्त हवा खाऊनच बाळाने पोट भरलेली आहे. तर या दरम्यान हे तुम्हाला खूप काही टेन्शन घेण्याचं गरज नाही. एकाच दिवशी किंवा 1-2 दिवस बाळ जरी नाही खाल्लं, कमी खाल्लं तरी काही हरकत नाही. बाळाला फोर्सफुली तुम्हाला फीड करायचं नाही आणि डिस्ट्रॅक्ट करून तर अजिबातच नाही. म्हणजे मोबाईल, टीव्ही दाखवून किंवा इतर कोणत्या तरी काऊवाला, भुबुवाला असं करत तर अजिबातच बाळाला खाऊ घालायचं नाही. जर तुम्ही असं करत असाल तर बाळाचा खाण्यामधला इंटरेस्ट कधीही वाढणार नाही. बाळाने जर प्रॉपर वेनी तुमच्याप्रमाणे 1 वर्षापर्यंत खावं असं वाटत असेल तर रेग्युलरली तुम्हाला बाळाला फॅमिली मील टाइम द्यायचा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने जे पदार्थ जसे खाता, बाळ जर तसं बघत असेल तर तोही खाण्यासाठी इन्स्पायर होईल. आता हे तर काही मी गोष्टी सांगितल्या की ज्या तुम्हाला 9 ते 12 महिन्याच्या दरम्यान बाळाच्या बाबतीमध्ये फॉलो करायच्या आहेत. परंतु एक्झॅक्टली काय द्यायचं आहे किंवा कोणती फळं द्यायची आहेत, ग्रेन्स द्यायचे आहेत किंवा लंच कसा करायचा आहे, कोणते पदार्थ द्यायचे आहेत, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील किंवा अगदी सविस्तररित्या सगळे फूड ऑप्शन हवे असतील तर आपल्या वेबसाईटवरती म्हणजेच www.balvishwamarathi.com यावरती आपण 30 दिवसाचे सविस्तर डिटेलमध्ये अगदी डाएट चार्ट्स दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्या व्हरायटीज पाहायला मिळतील. बाळाचं डे वाईज अगदी टायमिंग नुसार जे रुटीन आहे हे तुम्हाला मी दिलेलं आहे आणि सोबत खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. जे डाएट चार्ट्स आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. एकपेक्षा जास्त डाएट चार्ट घेत असाल तर ऑफर प्राइसमध्ये म्हणजे फक्त 99 रुपीज तुम्हाला मिळणार आहे. डाएट चार्टची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर खाली लिंक म्हणून कमेंट करा, तुम्हाला लिंकही प्रोव्हाइड केली जाईल आणि तुम्ही ते डाएट चार्ट सुद्धा फॉलो करू शकता. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.